आयुष्य हे भरभरून जगण्यासाठी आपल्याला मुळात डिजिटल जगापासून स्वतःला दूर न्यायला पाहिजे. हल्ली आपण म्हणतो की नाही, की डिजिटल डिटॉक्स व्हायला पाहिजे. मग आपण का जात नाही एखाद्या खूप छानशा एखाद्या मोकळ्या रस्त्यावर चालत, की जिथे असे काही डायलॉग नसतात, की आपण चल लाँग ड्राईव्हला जाऊया. अ, असं काही नाही, नुसतं चालत जायचं. दोन्ही बाजूची झाडं बघायची, निसर्ग बघायचा. आपल्याबरोबर जे असतील त्यांच्याबरोबर काही गप्पा मारायच्या. आपल्याबरोबर कोणी लहान मुलं असतील, तर त्यांना आजूबाजूच्या दिसणाऱ्या काही नवीन किंवा वेगळ्या झाडांची नावं सांगायची. हल्लीच्या तर मुलांना मला असं वाटतं, जी मराठी मीडियमची आहेत त्यांना कदाचित माहिती असतील, पण इंग्लिश मीडियमचे आहेत, त्यांना कदाचित शेवंतीचं फूल कुठलं आणि सोनटक्क्याचं फूल कुठलं, तर किंवा गुलबक्षी कुठली आणि सदाफुली कुठली, हे सुद्धा त्यांना माहिती नसेल. तर ते का आपण सांगत नाही? हे जे छोटे-छोटे आनंद आहेत, ते आपण का घेत नाही सांगण्याचे आणि समजवण्याचे? त्या फुलांचे फोटो काढण्याचे. तिथे आपण सगळ्या फॅमिलीबरोबर एखाद्या त्या निसर्गामध्ये फोटो काढला आणि तो जर आपल्या घरामध्ये नीट प्रिझर्व्ह करून ठेवला, तर त्या सुंदरच आठवणी तयार होऊ शकतात, नाही का? म्हणजे अशाही काही घरांमध्ये गप्पा होतात नक्कीच. अशा एक टिपिकल गप्पा, की सुट्टी आहे ना, मग आपण मल्टिप्लेक्स एखादं थिएटर असेल तिकडे मग आपण जायचं. मग तिकडनं मग आपण बाहेर काहीतरी डिनर वगैरे करूया आणि मग नंतर घरी येऊया वगैरे असं. किंवा मग नाईट आउट वगैरे. ह्यापेक्षा आपण असं का नाही करत, की एखाद्या निसर्गरम्य वातावरणात गेलोय बाबा सकाळपासनं, साधं काहीतरी खाल्लंय आणि निसर्गाच्या सान्निध्यात बसलोय, गप्पा मारल्यात, थंडी असेल तर चांगली शेकोटी पेटवली आहे. हे का केलं जात नाही? सारखा फार कृत्रिम पद्धतीने पार्टी मूड असा का असतो? तर या नैसर्गिक आठवणी तयार करायला हव्यात, असं मला स्वतःला पर्सनली वाटतं. माझ्याशी खूप जण सहमत असतील. कारण त्याच्यामुळे आपली तब्येतही सुधारते. निसर्गाच्या जेवढे जवळ जाऊ, तेवढे तुम्ही स्पिरिच्युअली पण तुमची प्रगती होत असते 100% आणि सुंदर आठवणीही तयार होत असतात. आत्ता आठवलं, की शांताबाई शेळक्यांची एक कविता आहे आठवण या शीर्षकाखाली. त्या म्हणतात, की आठवणी या अं, शा सागराच्या शांत निळाईसारख्या असतात किंवा वसंतातल्या गुलमोहरासारख्या असतात किंवा बहरलेल्या चैत्र पालवीसारख्या असतात. तर आपण स्वतःच डिजिटल जगापासून डिटॉक्स होण्यासाठी अशी चैत्र पालवी का तयार करत नाही आपल्या जीवनामध्ये? ज्याची फार सुंदर अशी आठवणींची कुपी आपल्या मनात तयार होते. म्हणजे शांताबाई शेळके यांच्या शब्दामध्ये त्या कुप्पीला त्यांनी बकुळगंध असं म्हटलं आहे. चला तर मग करून बघूया उद्यापासून. नक्की